आणि हा घोटाळा गेले अनेक वर्षापासून झालेल्या बेकायदेशीरित्या हस्तांतरण झालेले 7 एप्रिल 2010ला एक त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती। त्यात भ्रष्टाचार केलेल्या व्यक्तींची नावं नमूद केली होती। ज्या लोकांना हस्तांतरित झाल्यात जमिनी त्यांची नावं होती। आमचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या जमिनी ज्या बेकायदेशीरित्या हस्तांतरित झाल्यात त्या त्वरित विश्वस्तांनी किंवा राज्य सरकारने या मंदिराला द्याव्यात आणि मंदिराचा त्याच्याकडे मालकी हक्क आणि ताबा असावा, ही भूमिका आमची। तत्कालीन निजाम सरकारनं त्या मठांना जमिनी दिल्या होत्या वेगवेगळ्या सुविधांसाठी। मंदिर संस्थांच्या नावे जमीन नाही, त्यात आमचा संबंध नाही असं ही भूमिका तांत्रिकदृष्ट्या चुकीची आहे। निजाम सरकार त्यावेळेसची एक व्यवस्था होतं, ते राज्य सरकार होतं आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांपासून जमिनी जे दिलेल्या आहेत या संस्थानाला दिल्यात, देवीला दिल्यात, मठाला वगैरे दिल्या नाहीत। कृपा करून वेगवेगळं बायफर्केशन नको जायला। ही आपली जबाबदारी ढकलण्याचं काम आहे की मठाला दिली वगैरे, ही देवीला दिली जमीन, मग कोणी त्याचा ताबा मिळवला वगैरे हे बेकायदेशीर आहे। जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात एक समिती नेमलेली आहे, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत असं आहे की समिती नेमली हे चांगलं झालं, परंतु त्या समितीने 7 एप्रिल 2010 रोजी जे त्रिसदस्यीय समिती नेमली होती याच बेकायदेशीर हस्तांतरणासाठी त्याचा अहवाल अवलोकन करावा, त्यातल्या दोषी लोकांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी। सर्वप्रथम या सगळ्या जमिनी वापस घ्याव्यात। तुम्ही या चौकशीद्वारे करता की 7 एप्रिल 2010च्या चौकशीच्या कंटिन्युएशनमध्ये करता, हे इमटेरियल आहे। फक्त जमिनी वापस घ्या ही आमची मागणी आहे, ही प्रत्येक भक्ताची मागणी।